पण चांगली डेप्थ आहे ती तपासायला म्हणलं आणि एस टी बालसुब्रमण्यम बहुतेक कोण गाठले आणि त्या मुकुंद फडके आमच्या जगात पण खरंच ट्रॅकवर म्हणणं सुद्धा फार अवघड आहे. एस टी हा वेगळाच आहे. पण तुम्ही एका गाण्याचं ऐकायला आम्ही कानसेन नाही म्हणून कानसेन आहोत. आम्ही ऐकतो आम्हाला चांगलं माहिती शिरीष सवय लागली आणि त्यांनी दिवाळी पाठपासून इथल्या लोकांना आता परवा आमची कुठेतरी चर्चा झाली होती की बाकी सगळी ठिकाणी तालुके ग्रुप आहेत मुकुंदराव त्या ठिकाणी पैसे घेऊन त्या ठिकाणचा कार्यक्रम साजरा करतो. एकमेव शिरीष चिटणीस आहे इथं पैसे घेतले जात नाहीत. हॉलच्या एसी पासून आता उन्हाळा एसी पासून सगळं चालू असतं आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यायचं काम असतं. इतकं प्रोत्साहन दिलं की ते स्वतः गायला लागले आणि एवढं सोपं नाही आणि त्याला फार अवघड आहे. ही कला म्हणजे बघतो माणूस ऐकतो नंतर विसरून जातो. परंतु मोहित्यांच्या इथं जे एक्झिबिशन त्यांनी भरवलंय म्हणजे सगळ्याच बाजूने ते कलाकार आहेत आणि चिटणीस साहेब नेमके कलाकार मंडळी उचलतात. त्यांना मुकुंद फडके कधी अगोदर ओळखीचे असतील नसतील पण ते गाण्यात तेव्हा त्यांना आदर त्यांना उचलून आला पत्रकार म्हणून नाही. राजकुमार निकम आमचे शिक्षणाधिकारी सर्व आहेत ते कसे आहेत आता हे धीरज आमचे राजपुरोहित आहेत हे पण मोठे कलाकार आहेत गायक आहेत त्यांचाही कराओके ग्रुप आहे. परंतु तुम्ही याच्या अगोदर सांगितलं मी बरं का राष्ट्रपती साहेब एक हा हॉल आहे त्याला मी कुठला हॉल म्हणतो षण्मुखानंद हॉल. या ठिकाणी विदाउट पैशाची सगळी सेवा फक्त तिथं आता हॉटेल नाही तर आपल्याला चाही दिलं डोनेशन आहे तेवढं फार सोपं नसतं. कारण आज बऱ्याच ठिकाणी गायक झाले गल्लोगल्ली यांची तुमची गाणी मोठी माझं ते सगळं गाणं पाडलं होतं सत्यम तर आमच्या तारुण्यातलं ते गाणं आहे आणि त्या गाण्यात ते कोण असलेला कमळ ही फार टॉपला असलेली माणसं होती आणि त्यांचं गाणं तर वेगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही इथे घेतला. सकाळी माझ्या व्हॉट्सअपवर चिटणीस साहेबांचं आज ते मी बघितलं आणि म्हणलं हे कार्यक्रम चांगला पण काहीतरी कामं चालू असतात त्यामुळे जरा उशीर झाला घरी पाहून आल्यावर तर चिटणीस साहेबांचा आजचे फोन होते परंतु एक चांगला कार्यक्रम बघायला गेला आता आमच्या दोघांना देखील बाहेर जायचं त्यामुळे आम्ही जरा येणार आहोत. त्यामुळं तुमच्या चिटणीस साहेबांच्या उपक्रमाला आमचे नेहमीच पाठिंबा आणि आम्ही त्यांना धन्यवाद देत असतो. परंतु तुमच्यासारख्या नवीन नवीन माणसांना ते स्वतःला इंट्रोड्यूस करून देतात हे फार मोठं आहे. त्यामुळे एवढं सोपं नसतं. मुकुंदराव स्वतः क्षेत्र पैसे कोण घालत नाही स्वतःकडे वापरा घेत नाही आणि त्याही पुढे जाऊन त्यासाठी वेळ पण देत नाही. तरी चिटणीसचं वेळा फार फार मोठं आहे. शाळा असतील सामाजिक काम असेल आता